साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. परमपूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने ग्रंथराज दासबोध चिंतन मालिकेअंतर्गत आपण तिसऱ्या दशकाच्या चिंतनाला प्रारंभ केलेला आहे. त्यातला पहिला समासही आपण आधी चिंतन आपलं झालंय मागच्या पुष्पामध्ये. जन्मदुःख निरूपण असं त्याचं नाव. आणि या जन्मदुःख निरूपणामध्ये प्रधानतेने गर्भवासातल्या दुःखाचं वर्णन रामदास स्वामींनी केलेलं आहे. मनुष्य जन्म हा सगळा दुःख मूळच आहे असं पूर्ण या आता पुढच्या निरूपणाचं सार आहे. आज आपण जे चिंतन करणार आहोत श्रोते हो, कारण दासबोधाच्या तृतीय दशकाचं नाव रामदास स्वामींनी दिलेलं आहे स्वगुण परीक्षा. स्वगुण परीक्षा दशकाचंही नाव आहे. आणि आता क्रमाने पुढे 4 समास, म्हणजे पहिला समास जन्मदुःख निरूपण हा झाल्यानंतर आता 4 समास हे स्वगुण परीक्षा अ ब क ड म्हणजे 1 2 3 4 हे 4 मिळून स्वगुण परीक्षा असा एक गट रामदास स्वामींनी केलेला आहे. हे आपण चारहींचं चिंतन एकत्र करणार आहोत, कारण यात काही खूप असा अवघड असा काही भाग नाही आहे. परंतु सार रूपाने घेताना आपण त्यात नेमकं काय आहे, सगळ्या ओव्यांना तर आपण स्पर्श नाही करू शकत, कारण एकंदर ह्या 4 समास मिळून 282 ओव्या आहेत छोटे. आणि आपण याच्या आधीच्या समासाच्या प्रस्तावनेत असं पाहिलं होतं, बोलल्या गेलं होतं की रामदास स्वामींनी मनुष्य जन्मात नरदेह मिळाल्यानंतर जे दुःख भोगावी लागतात त्याची वर्गवारी अशी केलेली आहे की गर्भवासात त्याला जायते या धर्म प्राप्त झाल्यानंतर, म्हणजे आईच्या गर्भात हा जीव आल्यानंतर तिथे दुःख आहे ते एक. आणि गर्भातून बाहेर पडल्यानंतर म्हणजे जन्म झाल्यानंतर जन्मभर त्याला काही दुःख भोगावी लागतं. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे तुझा तूच शोधून पाहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सागणे तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. असं मनाच्या श्लोकात रामदास स्वामी जे म्हणतात. प्रत्येकाला जीवनात काही ना काही कष्ट, दुःख, पीडा, ताप भोगावे लागतात. सारख्याच अर्थाचे शब्द आहेत. पण रामदास स्वामींनी ते 2 गटात विभागून आधी गेल्या समासामध्ये जन्मदुःख निरूपणच त्याचं नाव होतं. त्यात गर्भवासाच्या दुःखाचं फार विदारक असं वर्णन केलं होतं. आपण ते पाहिलेलं आहे थोडक्यामध्ये. आणि तेव्हाच आपण ही प्रस्तावना केली होती की जन्म म्हणजे गर्भातलं दुःख म्हणजे बर्थ म्हणूया त्याला आपण, जन्म होण्यापूर्वी. आणि मग उर्वरित आयुष्यात एकदा जन्म मिळाल्यानंतर झाल्यानंतर सगळ्या आयुष्यभर अगदी बालपणापासून, कारण मनुष्याच्या जीवनाला 3 अवस्था असतात माहिती आहे आपल्याला. बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था ह्या मुख्य 3 अवस्था आहेत. मग त्यामध्ये युवक, किशोर वगैरे असे पुष्कळ फरक अजून साहित्यिकांनी केले आहेत. पण ह्या 3च फरक खरं शास्त्रदृष्ट्या आहेत: बाल, तरुण आणि वृद्ध. साधारणपणे प्रत्येकाला आपण सामान्य माणसाच्या जीवनाने विचार करू, काही लोकांना 3ही अवस्था नाही भोगायला मिळत प्रारब्धवशामध्ये. मनात वाचिरे पूर्व संचित केले, कुणाला बालपणी मृत्यू येईल, तरण्यवयात येईल, असे अपवाद सोडून देऊ आपण. पण रामदास स्वामींनी एकंदर सगळ्या समाजाची रचना पाहून त्याचं फार विदारक वर्णन केलंय हो. आणि हे 4ही समास एकत्र करून म्हणून स्वगुण परीक्षा नावानी हे 4ही समास आहेत. दशकाचे नाव तेच आणि समासांचं नाव ते. स्वगुण परीक्षा याचा अर्थ असा आहे की आपल्याला
मनुष्य जीवनात आल्यानंतर ज्या ज्या दुःखांना सामोरं जावं लागतं, स्वगुण नाव आहे त्या ठिकाणी. जीवनाचा एक प्रवाह त्यांनी दिलेला आहे. साधारणपणे जन्माला आल्यानंतर तर वृद्धापकाळ मृत्यूपर्यंत माणूस कसा कसा मोठा होतो, कसा कसा वाढतो, याचं रामदास स्वामींनी एका कुटुंबाकडे पाहून किंवा एका जीवाकडे पाहून हे केलेलं वर्णन आहे. फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की रामदास स्वामी हे जे सगळं वर्णन करतात, हे जे ज्या काळाच्या अनुषंगाने आहे, तो काळ 17व्या दशकाचा आहे. आणि त्यामुळं आता जे 4 समासांचा आपण सार पाहणार आहोत, त्यामध्ये परचक्र अशी संज्ञा येईल. यवनांची राजवट होती. यवनांची वारंवार आक्रमण व्हायची. ते कुटुंब उद्ध्वस्त करायचे आणि उद्ध्वस्त करायचे याचा अर्थ अनेक मार्गांनी करायचे. शेती उद्ध्वस्त करायचे, स्त्रियांना पळवून न्यायचे. ही यवनांची राजवट अशी जुलमीच होती. आपल्याला तो सगळा अभ्यास विचार करायचा नाही. पण या 4 समाजामध्ये रामदास स्वामींनी एका जीवाचं, कुटुंबाचं जे वर्णन केलेलं आहे, ते तत्कालीन परिस्थितीप्रमाणे आहे. आणि त्या काळामध्ये रामदास स्वामी आसई टू हिमाचल फिरले. त्यांच्या तीर्थयात्रेच्या काळामध्ये त्यांनी खूप विदारक स्थिती संपूर्ण भारतवर्षात पाहिली आहे. तीर्थाटन आटोपून रामदास स्वामी जेव्हा गोदेच्या काठी, कृष्णेच्या काठी धर्म संस्थापना करण्याच्या हेतूने रामरायांच्या आज्ञेने प्रभू रामचंद्रांनी आज्ञा केली त्यांना, की तुम्ही कृष्णा तीरावर जाऊन कार्य करायचंय तुम्हाला. म्हणून कृष्णा तीरावरही असताना अनेक मठ निर्माण करून जेव्हा रामदास स्वामी जवळपासच्या भागामध्ये फिरत असत भिक्षेच्या निमित्ताने, तेव्हा ते खूप सूक्ष्म निरीक्षण दृष्टीने कुटुंबाच्या कुटुंब व्यवस्था बघत होते. त्यांनी तशी दासबोधात ओळीच लिहिली आहे. कुग्रामे अथवा नगरे पाहावी घरांची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षून सोडावी श्रीराम. भिक्षा हे काही त्यांचं पोट भरण्याचं साधन म्हणून नाही. भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षून सोडावी श्रीराम. म्हणून रामदास स्वामींना भिक्षेच्या मिसानी निमित्ताने फिरत असताना अनेक कुटुंबाचं सूक्ष्म निरीक्षण करता आलेलं आहे. आणि त्यातून त्यांनी आता हा समाज पूर्ण जो आहे ना स्वगुण परीक्षेचा, मनुष्य जीवनात आल्यानंतर त्याला कशा कशा यातना, कसे कष्ट, कसे दुःख भोगावे लागतात, याचं फार विदारक वर्णन रामदास स्वामींनी पूर्ण दशकात केलेलं आहे. हा दशकच सगळा पीडांचा, त्रासांचा वर्णन करणाराच आहे. बघा, पहिला समाज जो आपण पाहिला जन्मदुःख निरूपण म्हणजे गर्भावासातली दुःख. आता क्रमाने 4 निरूपण जी आहेत, ही तिन्ही अवस्थांना एकत्रित करून त्यांनी एक छानपैकी चित्र रंगवलंय. ह्याच दशकामध्ये पुढे त्रिवेद ताप निरूपण, ह्या निरूपणानंतर लगेच त्रिवेद ताप निरूपण आहे. आपण हे चारही एकत्र का घेतले? कारण हे सगळे एकत्रित अभ्यास करण्यासारखे आहे. ओवी संख्येने मोठे आहेत, पण त्याचं सार फक्त घेऊ आपण. प्रत्येक ओवीचा सोपा अर्थ आहे. अगदी रामदास स्वामींच्या या दशकातल्या समासातल्या सगळ्या ओव्या फार सोप्या आहेत समजायला. त्यात एकही अवघड शब्द नाही आहे. फक्त त्या काळातली काही शब्द असतील 1-2, ते आता नाहीत. काळ बदलला, पुढे गेला, 400 वर्ष पुढे गेलो आपण. पण हे अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून त्यांनी लिहिलेलं आहे. पुढे मृत्यू निरूपण आहे. म्हणजे अगदी गर्भवासाच्या दुःखापासून मृत्यू निरूपणापर्यंत प्रत्यक्ष मृत्यूचं सुद्धा वर्णन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे हा सगळा समास दशक, सगळा दशक हा स्वगुण परीक्षा म्हणजे मनुष्य जीवनाची परीक्षा करणार आहे. स्वगुण, स्वतःची परीक्षा स्वतः करणं. आणि खरं सांगू का आपल्याला, की हे सगळे समाज जर मनापासून वाचल्या गेले, त्याचे अर्थ आपल्याला कळल्या गेले, तर शेवटचा जो समास या दशकाचा आहे ना, त्यात आपला प्रवेश होतो. नक्की आणि नक्की या सगळ्या संसाराचा वीट यायला लागतो. म्हणून शेवटचा समास या दशकामध्ये वैराग्य निरूपण येतो. की इतकं सगळं विदारक एकंदर चित्रण, इतकी परिस्थिती, विपरीत परिस्थिती जीवनात येणारी, याचं रामदास स्वामींच्या लेखणीने फार वर्णन केलेलं आहे. ते सगळं ऐकून की बापरे, गर्भवासात एवढी दुःख का? नंतर प्रत्यक्ष जन्माला आल्यानंतर इतकी दुःख का? त्यामुळं नको हा जन्म, अशी एक मनात थोडीशी जाणीव निर्माण होते आणि तीच वैराग्याचा तो अंकुर आहे. म्हणून शेवटचा समास या दशकातला वैराग्य निरूपण नावाने येणार आहे.
म्हणून हा सगळा दशकच हा रामदास स्वामींनी नाव त्याला दिल्याप्रमाणे, नामाभिधान केल्याप्रमाणे हा स्वगुण परीक्षेचा आहे. स्व म्हणजे स्वतःच गुणपरीक्षण, स्वतःत्मक गुणपरीक्षण, याचा अर्थ आत्मपरीक्षण करून आपल्या जीवनाची एकंदर कथा ओव्हरऑल सामान्यपणे समजून घ्यायची. आणि मग सगळ्यात शेवटी हा दशक संपवताना रामदास स्वामींनी 5व्या समासात जी ओवी लिहिलेली आहे ती उपदेशाची आश होते. जन्म ओघा दुःख मुळ, लागती दुःखाचे इंगळ, म्हणून या तत्काळ स्वहित करावे श्रीराम, ही उपदेशाची ओवी. जन्म अवघा दुःख मूळ, मग तो कसा कसा दुःख मूळ आहे याचे वर्णन या 4 समासात आपण प्रारंभ करू. आता गेल्या वेळेला आपण ती गर्भावस्थेची दुःख पाहिली. रामदास स्वामींनी या समासाची सुरुवात करताना म्हणजे समास क्रमांक 2, आपण 2, 3, 4, 5 हे समास एकत्रित बघतो आहोत. दशक तिसरा, समास दुसरा, नाव तेच, 4ही समासांना तेच नाव. प्रारंभ असा करतात, संसाराची दुःख मूळ, लागती दुःखाचे इंगळ, मागा बोलली तळमळ, गर्भवासाची श्रीराम. हा स्वगुण परीक्षेचा प्रारंभ आहे. 282 ओव्यांपैकी ही पहिली ओळ आहे. जन्म हाची दुःख मूळ, लागती दुःखाचे इंगळ, आणि मागा बोलली तळमळ, गर्भवासाची श्रीराम. मागच्या समासात मी तुम्हा सर्वांना असं रामदास स्वामी श्रोत्यांना, त्यांच्या समोर जे श्रोते असतील त्यांना सांगतात आहे, मागा बोलली तळमळ, गर्भवासाची श्रीराम. ती आपण थोडी संक्षेपाने मागच्या निरूपणामध्ये ग्रहण केलेली आहे. म्हणून चिंतनाची ओवी जी आता आहे, चिंतनाची म्हणण्यापेक्षा थोडा विचार करण्याची, गर्भवासी दुःख झाले, ही 2 क्रमांकाची ओवी. 282 ओव्यांपैकी गर्भवासी दुःख झाले, ते बाळक विसरले, पुढे वाढो लागले दिवसेंदिवस श्रीराम. यांनी या स्वगुण परीक्षा 4 समासांच्या निरूपणाला रामदास स्वामी प्रारंभ करतात. गर्भवासी दुःख झाले, ते बाळक विसरले. लागून त्याच्या पाठीची ओवी आपण मागच्या समासात ऐकली. गर्भी म्हणे सोहम, बाहेर पडता म्हणे कोहम, ऐसा दुःखी झाला बहु, गर्भवासी श्रीराम. अशी गर्भात असेपर्यंत हा जीव, हे ऐकलंय आपण, हा अत्यंत सुखात असतो. गर्भवासाचं दुःख जाऊ दे, पण त्याची नाळ ईश्वराशी जोडलेली असते. मग गर्भवासाचं दुःख झालं आणि मग इथून तो त्या भगवंताशी आपण एकरूप आहोत या भावनेला विसरला, आणि आता गर्भवासाचंही दुःख विसरला आणि मी मुळात कोण आहे हेही विसरला. आता जीवदशा प्राप्त झाली. तुझ्या वियोगे जीवित्व आले, शरीर पांगे बहुदुःख झाले, अज्ञान दारिद्र्य माझे सरेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. करुणाष्टकात रामदास बोलतात, तुझ्या वियोगे बहुदुःख. भगवंतांचा आणि जीवाचा इथे वियोग आहे. गर्भी म्हणे सोहम, सहा अहम, सहा अहम, सहा अहम, या चिंतनात गर्भ असतो. दुःख त्रास होतात, त्वचा तापल्या जाते, आई जे खाईल ते खावं लागतं, नाकातोंडात मांस गेले असतं वगैरे वर्णन आपण ऐकलेलं आहे. पण तरी देखील गर्भी म्हणे सोहम, ही परमात्माच आहे. आणि बाहेर पडल्याबरोबर मातेच्या उदरातून बाहेर पडता म्हणे कोहम, अज्ञानाच्या अविद्येच्या स्वाधीन झाला. आपात रमणीय अशी माया आहे पुढे. उदरातून आईच्या बाहेर आल्यानंतर अगदी त्याचा संबंध अविद्येशी म्हणजे मायेशी यायलाच लागतो, आणि ती अत्यंत आपात रमणीय असं शास्त्रांनी वर्णन केलंय. फारच रमणीय आहे आणि तिच्यात गुंत तो. आणि मग म्हणा त्याला सुचत नाही मी कोण, कोणापासून निर्माण झालो, कोहम कश्चच संसार हा, मी कुठून आलो, कोणापासून आलो, माझं मूळ काय, हे तो विसरतो. मुळाला तर विसरतोच, पण इथे ह्या ओवीत वर्णन त्याचं नाही आहे. गर्भवासी जे दुःख झाले ते बाळक विसरले. आपला अनुभव आहे की नाही बघा. गर्भवासात 9 महिन्यामध्ये
आपल्याला काय काय कष्ट झाले आपल्याला आठवतं का कुणाला? नाही आठवत. साधारणपणे वयाच्या 4 ते 5 वर्षानंतर साधारणपणे एखादा अपवाद असू शकतो. पण साधारणपणे 4 वर्ष पूर्ण झाली, की आपल्या लहानपणचं आपल्याला 4 वर्षानंतरचं आठवतं. अगदी आपण 6 महिन्याचे असताना दुडू-दुडू कसे धावत होतो आपल्याला नाही आठवत. आई आपल्याला कशी भरवत होती 9 महिन्याची असताना, हे नाही आठवत. अगदी 1 सव्वा वर्षाचं झाल्यानंतर आपण अंगणात पडलो होतो, आपल्या डोळ्यात काही धूळ गेली होती, आईने ती काढली, नाही आठवत आपल्याला. 4 वर्षापर्यंतची स्मृती नसते साधारणपणे. पण त्यानंतर साधारण स्मृती राहते. मग गर्भवासाचं दुःख कसं आठवेल? म्हणजे जन्माला आल्यानंतर वय 1 ते 4 सर्वसाधारणपणे हे नाही आठवत आपल्याला. मग गर्भवास तर त्याच्या मागे आहे. ते हे दुःख आपल्याला आठवत नाही. रामदास स्वामींनी आता पहिल्या समासामध्ये एकंदर मी बोललो आपल्याला की 4 समास आहेत. त्यांची साधारण वाटणी केली आहे हो. ती आपण थोडीशी ऐकून घेऊ कारण 4 समासात तसं वर्णन आहे. पहिला जो समास आहे, तो आता जन्माला आला. आईने पाळण्यात घातला. पाळण्यापासून म्हणजे पाळण्यात आईने ठेवल्यापासून त्याचा विवाह होईपर्यंत आणि तत्कालीन परिस्थितीचा विचार आहे. द्विभार्या तेव्हा करीत असत किंवा एक विवाहाची पत्नी जर मरण पावली तर दुसरा विवाह करीत असत. द्वितीय संबंधापर्यंत पहिला समास आहे. वाताहत झाली सगळी. ते ऐकू आपण त्यातल्या 1-2 ओव्या घेऊन. दुसरा जो समास आहे, द्वितीय संबंधापासून अपत्य प्राप्तीपर्यंत हा दुसरा समास आहे. तिसरा समास आहे लेकुरे उदंड झाली, खूप मुलं अपत्य झाली मग आणि तिथून मग विवंचना पैशाची पडायला लागली, द्रव्य कमी पडायला लागलं. म्हणून तो जीव, मनुष्यधारी जीव हा विदेश गमन करायला लागला. विदेश गमनाचा काय अर्थ आपण नंतर त्यात शिरल्यानंतर पाहू. विदेश म्हणजे परदेश तर नाहीच. 17व्या दशकात विदेश गमनाची सोय जरी नसेल तरी जातच नसत माणसं. हे साधारण 19व्या दशकामध्ये शेवटी शेवटी माणसं विलायतीला जायला लागली. स्वामी विवेकानंद वगैरे त्यात आहेत. अजून काही योगी संन्यासी गेले, पण परदेश गमन नाही. पण इथे विदेश शब्द जो आहे, विदेश गमन हा प्रांत बदल. म्हणजे भारतवर्षामध्येच एक प्रांत सोडून काही द्रव्य जोडण्यासाठी, धंदा व्यवसाय करण्यासाठी माणसं जर आपल्या भागात दुष्काळ पडला किंवा जो माझा व्यवसाय आहे तो माझ्या प्रांतात नीट उदरनिर्वाह करता मला योग्य ते धन मिळवून देत नाही, तर माणसं विदेश गमन करायचे. व्यावसायिक करायचे, कर्मचारी करायचे, वैद्य करायचे, गायक करायचे, विद्वान पंडित करायचे, शास्त्री करायचे. अशा अनेक आख्यायिका आपल्या इथे आहेत. जगन्नाथ पंडित नावाचे पंडित होते. जन्म कर्नाटकात आले, दिल्ली गाजवून आले. त्यांनी दिल्ली शहरापर्यंत ते गेले कारण त्यांच्याजवळ ती कला होती. फार विद्वान पंडित होते. अशा अनेक कथा आहेत. म्हणून विदेश याचा अर्थ आपल्या देशामध्ये परप्रांतामध्ये जाऊन द्रव्य जोडण्यासाठी जायचं. प्रपंच वाढला आहे, मुलं खूप झालेत. आपला जो व्यवसाय किंवा शेती आवर्षण पडलंय चालत नाही. तर 4 पैसे कमावले पाहिजे. ज्या प्रांतांमध्ये सुबत्ता आहे आणि ज्या प्रांतांमध्ये माझ्या कलेला, माझ्या गुणांना वाव असेल तिथे जायचं, धन जोडायचं. म्हणून विदेश गमनापर्यंत. तिसरा समास अपत्य. सुरुवात रामदास स्वामींनी तिसऱ्या समासाची लेकुरे इदंड झाली, तो ते लक्ष्मी निघून गेली, अशी सुरुवात केली. फार कुटुंबाची वाताहत झाल्याचा हा उदाहरण रामदास स्वामींनी सगळे दिलेले आहे. आणि चौथा समाज जो आहे, मग तो काही कमावून आणला, आवर्षण पडलं, त्यात यवनांचं म्हणजे परचक्र आलं, स्त्रीला पळवून नेलं, वाताहत झाली, दुसरा विवाह केला, मग त्यात वृद्धपण आलं, अंगामध्ये शक्ती राहिली नाही आणि आत्ता मात्र त्याच्या समोर प्रश्न आला की आता तर थोडंसं राहिलं आपलं, बहुत गई थोडी रही, आता थोडं आयुष्य राहिलं. वृद्धपणाची चाहूल, तेही खूप विदारक वर्णन. हात, पाय, नाक, कास, भुवयांचे केस झडायला लागतात, दात पडायला लागतात, भूक लागते, अन्न मिळाले तरी चावेना, असंही वर्णन आपण नंतर ऐकू. दात गेले. सगळ्या शरीराच्या शक्ती, इंद्रिय साथ देणं सोडून देतं. हा वृद्धापकाळाचं एक खूप विदारक वर्णन रामदास स्वामींनी चौथ्या समासात या गटातल्या म्हणजे क्रमाने 5व्या समासात ते केलेलं आहे. आणि मग ती समारोपाची ओवी जी आपण आधी म्हटली
जन्म अवघा दुःखमुळ, लागती दुःखाचे इंगळ, म्हणून या तत्काळ स्वहित करावे श्रीराम. असा एकंदर या 4 समासांचा एकत्रित विचार आहे. थोडस आधी ज्या ओळीला आपण प्रारंभ केला तिथून सुरुवात करू. गर्भवासी दुःख झाले ते बाळक विसरले. गर्भवासातलं दुःख कोणालाही आठवत नाही. आणि आपण जो मुद्दा बोललो साधारण 4 वर्षापर्यंतचे आठवत नाही. मग थोडा मोठा होतो. रामदास स्वामींनी एक ओळी फार सुंदर लिहिली आहे. जरी ब्रह्मादिक देव आले, आता तो जन्माला आला 2-3 वर्षाचा झाला, सगळ्यात प्रिय काय असेल त्याला लहानपणी? साधारण 3, 4, 5 वर्षाच्या मुलाला सगळ्यात प्रिय काय असतं? जरी ब्रह्मादिक देव आले अथवा लक्ष्मीने अवलोकिले, तरी न वचे ते बुझाविले, आपले माते वाचुनी शिरा. सर्वात प्रिय लहानपणी आईच असते. सगळ्यात जास्त आईच असते. आई वाचून मुलांना करमत नाही. दिवसभर ते इतरांशी खेळतील, रमतील, खातील पण जेवतील कुणाच्या हातून, पण अगदी विश्रांती काळी त्यांना झोपायच्या वेळात त्यांना आईच लागते. म्हणजे रामदास स्वामींनी बरोबर टिपलंय ते. परी न वचे बुझाविले, आपले माते वाचून श्रीराम. आणि उदाहरण दिलं की ब्रह्मदेव जरी आले, ब्रह्मदेव नको त्याला. हे छान वर्णन रामदास स्वामींनी केलंय. तेव्हाचं निरीक्षण आहे, आत्ताही खरं आहे. माझा एक नातू आहे देवेश नावाचा. तो तर थोडा सध्या मोठा आहे. दिवसभर इथे आला की खेळतो आम्ही त्याच्याशी. मग रात्र होते, सगळं खेळतो. अंगणात आम्ही क्रिकेट खेळू, कॅरम खेळू, काय त्याला जे आवडतात ते खेळ खेळायचे. आणि दिवसभर त्याला मनोरंजन केलं. पण झोपायची वेळ आली, मग त्याला म्हणतोय मी कधी कधी की माझ्याकडे झोप ना तू आज. नाही आजोबा, मला आयुष्या झोप नाही आहे. किती छान होई रामदासांनी काय निरीक्षण केलंय. तरी न वचे बुझावले, माते वाचून श्रीराम. ब्रह्मदेव जरी आले आणि म्हटलं माझ्या मांडीवर झोप, तरी झोपणार नाही. अत्यंत प्रिय आई असते लहान. ती अत्यंत प्रिय असते. हे बालपणीचं वर्णन केलंय. मग थोडे मोठे होतात मुलं. रामदास स्वामींची निरीक्षण शक्ती किती सुंदर आहे बघा आपण. पुढची ओळ येते आहे. हे पहिल्या समासातलं वर्णन चाललंय. अजून अशी दुःखाची झळ वगैरे नाही आहे, कारण नेणताच आहे. हे समजत न समजण्याचं वय आहे. कारण समर्थांनी दासबोधात शिकवण निरूपणात लिहिलं आहे, शतवर्षे आयुष्य नेमिले, त्यात बाळपण नेणता गेले. काही विशेष कळत नाही, जाणीव नसते फारशी, चांगलं वाईटाचे नसते. आई सांगेल तसं ऐकायचं, वडील सांगतील तसं ऐकायचं. शतवर्षे आयुष्य नेमिले, त्यात बाळपण नेणता गेले, तारुण्य अवघे वेचिले, विषयांकडे श्रीराम. बालपणी नेणता गेले, फारशी जाणीव नसते, पण आई फार प्रिय असते. दोन्ही ओव्या लिहिल्या. थोडं मोठं झालं मूल, 5-6 वर्षाचं, आता थोडस कळायला लागलं. रामदास स्वामींनी फार यथार्थ वर्णन केलंय. तेही किती लागू पडतं आजच्या काळाला बघा. पुढे लो लागला खेळाचा. लो म्हणजे आवड. फार आवडतात खेळायला हो. घरात थांबतच नाही. फक्त थोडी भूक लागली, घरात यायचे, 2 बिस्किट खायचे, चकली खायची, चिवडा खायचा की अंगणात. पुढे लो लागला खेळाचा, कळप मेळविला पोरांचा, आल्या गेल्या डायाचा, आनंद शोक वाहे श्रीराम. हे बालपणीचं वर्णन चाललंय. आता 4 संपून 5 वगैरे लागले. आता त्या मुलाला आई आवडते, नाही असं नाही, आई प्रिय आहे. पण आता मुलं, मित्र मैत्रिणी फार प्रिय व्हायला लागतात. त्याला आजच्या भाषेत फ्रेंड्स असं म्हणतात. आणि तिथून त्यांना जे एकदा फ्रेंड्स मिळायला सुरुवात होते, लो लागला खेळाचा, कळप मिळविला पोरांचा, मग सगळे मुलं गोळा करायची. सगळ्या मुलांबरोबर दिवसभर खूप खेळायचं. नाही नाही म्हणेपर्यंत जेवायचे भान नाही. आईने ओढून आणायचं मग जेवायसाठी, दुधासाठी, चहासाठी. उठत नाही. ब्रश दूध करायच्या आधीच अंगणामध्ये जायला तयार. कारण मी इतक्यातल्या इतक्यात माझा नातू इथे येऊन गेल्यामुळे हे सगळं फार जवळून पाहिलंय, भोगलंय. आपणही सुद्धा पाहत असाल नेहमी. फार खेळण्यामध्ये लक्ष. कळप मिळविला पोरांचा. लगेच शेजार पाजारचे, फ्लॅट मधले, सोसायटीतले 5-10 मुलं करून त्याचा एक कळप. म्हटलं कॅप्टन कोण आहे तुमचा देवेश? कॅप्टन मीच आहे. मग त्यांचे हा अध्यक्ष आहे, तो कॅप्टन, असं सगळं. आणि त्यांच्या मुलांच्या कळपाला नावही दिलं.
आताचा काळ तर फारच पुढे, मुलं फार ब्रिलियंट आहे. रामदास स्वामींनी जे पाहिलं तेव्हाचं वर्णन त्यांनी केलं, आताही तेच लागू पडतंय. पण आता लहान मुलं सुद्धा 4, 5, 6, 7 वर्षाची व्हॉट्सअप ग्रुप केला होता त्यांनी आणि त्या ग्रुपला नाव दिलं देवेश सेना. आणि मग एकमेकांना मेसेज हे ते कळपमिळविला पोरांचा, आल्या गेल्या डायाचा दुःख आनंद शोक व्हाय शिरा. डाया म्हणजे डाव, मग खेळायचं. आमच्या अंगणात मध्ये आमचा नातू देवेश आला असताना खूप क्रिकेट खेळायचे, सगळे त्याच्यात समवयस्क मुलं मुली होते. आल्या गेल्या डायाचा दुःख आनंद शोक वाहे बोलायचे आपल्याला. मग क्रिकेट खेळायचे आणि कधी जर चुकून तो पहिल्या बॉलला आउट झाला ना, तर म्हणायचं नाही मी आउट नाही, आउट नाही, ट्रायल बॉल होता, ट्रायल बॉल होता, पुन्हा टाका. हा लहान थोडासा मुलं ऐकायचे. आल्या गेल्या डायाचा म्हणजे डावाचा, डावात जिंकणं हारणं असतंच. मग टीम करायचे, इंडिव्हिज्युअल खेळायचे, रन्स काढायचे. याचे रन्स नेहमी जास्तच असले पाहिजे. कमी झाले की लगेच वाईट वाटायचं आणि मोठ्याने धुसफूस भांडण करायचे. त्यांनी मला फास्ट बॉल टाकला, आम्ही त्याला टीम मधून काढून टाकलं. आनंद शोक वाहेशी. हे किती छान वर्णन रामदास स्वामींनी केलेलं आहे. काळ बदलला. रामदास स्वामींनी हे 17व्या शतकातलं वर्णन केलेलं आहे, पण आत्ताही तेच लागू पडतं. मुलांचे असेच कळप असतात, ग्रुप असतात, आपसामध्ये खेळत असतात. आता तो हळूहळू मोठा होतो, कारण पहिल्या समासामध्ये अगदी पाळण्यातल्या वर्णनापासून वर्णन आहे. हो, आणि पाळण्यामध्ये असताना पासून वर्णन सगळं केलेलं आहे की त्याला तिथे कसं दुःख होतं. ते झोपलं आहे, आईला वाटतं चांगली झोळी आहे आणि विंचवे फणकाविला, त्या ठिकाणी विंचू किंवा किडा किंवा किटकुल असेल ते चावतं, लहान असतं, 8-10 महिन्याचं बोलता येत, रडतं. आईला वाटतं त्याचं पोट दुखतंय, आजच्या दिवसाला दूध नाही पाजायचं, त्याला भूक लागलेली असते. त्या सगळ्या दुःखांपासून सगळे वर्णन केलेली आहे. मग खेळताना कुठे पडला, टोंगळा फुटतो, डोळ्याला लागतं, कपाळाला लागतं, तिथून त्याच्या दुःखांना प्रारंभ होतो. पण बालपणी मित्रांसमवेत खेळताना त्या दुःखांची जाणीव त्यांना होत नाही, सहन करतात. पण कधी फार जास्त लागलं तर मग आईवडिलांना त्यांना उपचार करावे लागतात, दवाखान्यात न्यावं लागतं. पण अगदी बाळपणापासून सगळे वर्णन आहेत. पुढे मोठा झाला, काही व्यवसाय नोकरी धंदा करायला लागला, थोडं धन कमवायला लागला. त्यांनी धन कमायला सुरुवात केल्यावर त्याचे आई वडील जे आहेत त्यांनी त्याचा विवाह करून दिला. आणि मग रामदास स्वामींनी वर्णन केलंय, विवाहाच्या सुखाचं खूप वर्णन केलेलं आहे. ते काही क्षणापुरतं त्याला भासलं, मग परचक्र आलं, कांता पळवून नेली, ती भ्रष्ट केली, असं वर्णन आहे. आणि मग त्याला खूप वाईट वाटलं, उद्वेग आला जीवनाचा. दुसरा विवाह करून दिला वडिलांनी, दुसरी घरवात मांडली, दुसरा विवाह तत्कालीन प्रथेप्रमाणे करून दिला असेल. मग पुढच्या काळात अपत्य झाली. अपत्य झाल्यानंतर जे काय व्यवसाय धंदा नोकरी शेती होतं ते कमी पडायला लागलं, म्हणून आपण मगाशी विचार केल्याप्रमाणे आता विदेश गमन तो करायला लागला. विदेश गमन, विदेशात जायचं, आपल्याजवळ जी कला आहे त्यातून काही धनद्रव्य कमवायचं. आणि जेव्हा वडील परत येतील ना, त्याचं खूप वर्णन केलं आहे की आमचे वडील आले, त्यांनी आम्हाला अंग्या टोप्या आणल्या श्रीराम. आल्यावर गाठोडोपासून पाहिजे काय सापडतं काय नाही. मुलांना अशी फार सवय असते. आम्ही जेव्हा कधी पुण्याला आमच्या नातवांकडे जातो ना, आजोबा आमच्यासाठी काय आणलं? अरे थांबा, थोडस पेट्या उघडू द्या आम्हाला, बॅग्स उघडू द्या, आधी फ्रेश होऊ द्या. ते मागे 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 असतात. आबा झाला चहा घेणं, फ्रेश झाले, आता बॅग उघडा ना. तेच तेव्हाही आहे. तेव्हा गाठोड उघडलं असं वर्णन आहे. आता सूटकेस, बॅग, एअर बॅग, काय त्याची नावं बदलली. तेच आहे. थोडासा काळ बदलला म्हणून नावं बदलली, साधनं बदलली. दुःख आहे, दुःखाची कारण आहेत, परिणामही आहे. फक्त देशकाल परिस्थिती आता खूप बदलल्यामुळे त्यांची नावं बदलली. बाकी दुःख आहेच आहे. मग खूप परचक्रानंतर दुसरीही बायको गेली, पुन्हा वाईट खूप दुःख झालं आणि मग खूप वैताग त्याला आला, असं वर्णन केलेलं आहे. स्वगुण परीक्षेमध्ये शेवटच्या समासामध्ये रामदास स्वामी आपल्याला आता जन्म आणि म्हणजे जरा दुःखांचं खूप विदारक वर्णन शेवटच्या शेवटच्या काही ओव्यांमध्ये येतं. खूप
वाचताना ऐकताना आपल्याला खूप वाईट वाटतं. क्षुधा लागता आवरेना, अन्न समय मिळेना, मिळाले तरी चावेना, दात गेले श्रीराम. आता वृद्ध काळाचं वर्णन सुरू झालं. सगळी वाताहत झाली, दोन्ही कांता मरण पावल्या, पुत्र लेकुरे उदंड झाली. त्यांच्याकरता विदेशात गेला, तिथून परत आला, आता वार्धक्याने ग्रासला गेला. म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का प्रपंच चालवणं? बघा, कारण ह्या सगळ्या वाताहतीमध्ये त्याला ईश्वराचं विस्मरण आहे, हे मुख्य कारण आहे. त्या ईश्वर स्मरणात जर सगळं करीत गेला असता तर दुःखाची झळ कमी लागली असती. शेवटच्या ओळीत ते ध्वनित होत आहे श्रोते. आता वृद्धापकाळ आल्यामुळे त्याला खायला खूप लागतं. वृद्धापकाळात भूक लागते, मिळालं दात नाही, चावत नाही, कोणी दाणे दिले वाटीवर खाता येत नाही, अशी वाताहत होऊन जाते. मिळाले तरी चावेना, दात गेले श्रीराम. भुयांचे केस झडती, आपल्या भुयांचे केस झडायला लागतात. नासिकाग्र तेवढं काम करत नाही, जिव्हा काम करत नाही, कान काम करत नाही, कोणी जवळून गेलं तरी त्याला ऐकायला येत नाही. अशी फार विदारक वर्णन त्या वृद्धावस्थेची केलेली आहे रामदास स्वामींनी. इथे एक श्लोक आहे बघा, मोरोपंतांची केकावली आहे. केकावलीमध्ये बरेच श्लोक आहेत, पण त्यांनी वृद्धावस्थेचं फार छान वर्णन केलंय बघा. की वृद्धापकाळ कसा आहे माहितीये का, की कृतांत कटकामल ध्वज जरा दिसो लागली, पुरस्सर गदा सवे झगडिता तनू भागली. सहाय्य दुसरा नसे तुझ विणे बळे आगळा, नहो जरी उताविळा स्वरिपू कापतो हा गळा. मोरपंतांची केकावली नावाचं काव्य अचानक आठवला श्लोक म्हणून. कृतांत कटका मलध्वज जरा दिसो लागली. फार रसपूर्ण, फार चांगलं वर्णन मोरोपंतांनी केकावलीत केलेलं आहे. कृतांत म्हणजे काळ, कटक अमलध्वज जरा म्हणजे पांढरे केस दिसायला लागले, हा पहिल्या ओळीचा अर्थ आहे. ती मृत्यूनी आपल्याला पाठवली एक निशाणी आहे, ध्वज दिलाय की पांढरे केस व्हायला लागले की समजावं की आपल्याला आता म्हातारपण तर आलेलं आहे, पण ही काळाची नोटीस आहे. ही काळाची नोटीस आहे, मृत्यूची नोटीस आहे की आता थोडं राहिले बाबा. कबीर महाराजांनी फार सावध केलं आहे की ते शेवटच्या ओळीला जेव्हा आपण स्पर्श करू ना, की हे सगळं इतकं विदारक वर्णन स्वगुण परीक्षा अंतर्गत रामदास स्वामींनी 4 समासात मांडलं. पण शेवटी सावधानतेचा इशारा किंवा त्यांचा अधिकार आहे म्हणून आपल्याला उपदेशही केलेला आहे. त्या ओळीवर आपण काही वेळ चिंतन करणार आहोत. पण कृतांत कटकामल ध्वज जरा दिसो लागली, हे जरेचं वर्णन जे आहे चौथ्या समासात खूप रामदास स्वामींनी व्यवस्थित मांडलंय. पुढे त्रिविध ताप निरूपणात आहे, वृद्धपदीच्या आपदा नाना भोग सर्व, पुष्कळ वृद्धपणीच्या आपदांचं ते आध्यात्मिक आदी भौतिक पुढे आपण निरूपणात जाणार आहे. त्या त्रिविध तापांचं करताना तिथे खूप वृद्धापकाळाचं वर्णन रामदास स्वामींनी केलेलं आहे. वृद्धापकाळीच्या आपदा देह क्षीण सर्वदा, तो क्षीण होतो आणि त्यामुळे ते दुःख होतं. हो, आपण ऐकलंय पहिल्या निरूपणात की देह क्षीण का होतो, कारण या देहाला 6 धर्म मानले आहेत. ते दासबोधातही वर्णन सगळे आहेत. अस्ति जायते वर्धते विपरिणमते, मागच्या निरूपणाला आपण विस्ताराने ते ऐकलं. त्यात अपक्षीयते नावाचा धर्म आहे आणि तो सगळ्या इंद्रियांची शक्ती क्षीण करतो. अपक्षीयते म्हणजे क्षीण होणे, कमी होणे, पूर्वीसारखी नसणे, पूर्वीसारखी नसणे. जनतेने हे लक्षात ठेवायचं आहे. सगळे 4ही समाजांचं निरूपण ऐकून इतकी जर दुःख नरतनूला आहेत, नरतनू आल्यानंतर आहे, जन्म दुःखे, जरा दुःखे, पुष्कळ दुःख आहेत. त्यांचं वर्गीकरण रामदास स्वामी पुढे करणार आहेत. पण अगदी जन्मापासून तर जन्मभर जी दुःख भोगायला मिळतात, ही पहिला एक समास आणि 4 समास असे 5 समासात त्यांचं वर्णन आपलं ऐकणं चाललेलं आहे. अवर्षण इत्यादी ही नैसर्गिक आपत्ती. पुढे रामदास स्वामी समारोपीय ओव्यांमध्ये जाताना फार
चांगल्या ओव्या 2-3 रामदास स्वामींनी लिहिल्या आहेत. त्यातली अगदी ओवी एक आपण जी आधी म्हटली, जन्म अवघा दुःख मूळ, गर्भवासापासून सुरुवात करून विविध प्रकारच्या यातना ह्या समासाच्या अनुषंगाने तत्कालीन परिस्थितीतल्या एका कुटुंबाचं रामदास स्वामींनी वर्णन केलं. आताही तेच आहे, काळ थोडा बदललाय पण दुःख तशीच आहेत. उलट नवीन जी दुःखाची कारणं आहेत, त्यात व्हॉट्सअप आहे, मीडिया आहे, इंटरनेट आहे, फेसबुक आहे, हे तळमळतात हो. मी एखादं निरूपण प्रवचन ऐकतो किंवा आवडीची गाणी ऐकतो, मध्ये चार्जिंग संपलं, चार्जर जवळ नाही, झालं का नाही दुःख. नवीन साधन सामग्री जी सुखाचं साधन म्हणून आपण पाहतो ते दुःखामध्ये देतो. रामदास स्वामींच्या काळात जे दुःखाचे प्रकार होते त्यांनी वर्णन केलंय. आता किती वेगळे आहेत अजून. सामान्य माणूस जो कुटुंब काबाडी आहे, प्रापंचिक आहे, व्यवसाय एखादा आहे, त्याला किती प्रकारचे टॅक्सेस भरायला लागतात हो. विचार तर करा. माहिती आहे सगळ्यांना, भरतोच आपण. आणि कोणताही टॅक्स भरताना यातना होतेच. लाईटचं बिल आणि पेपर मधल्या बातम्या वाचून तर अशा जोड्या एकसारख्या येतात. पेट्रोल स्वस्त होतं तर कार महाग होते, साखर स्वस्त होते तर चहाचे भाव कडाडतात, भाज्या स्वस्त होतात तर तेल महाग होतं. हे असं सगळं विरुद्धार्थी घडतं. सतत 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 या सगळ्या प्रापंचिक दुःखांनी सामान्य प्रापंचिक जीव नेहमी होरपळल्याच जातो. वर्तमानपत्रातल्या बातम्या ऐकून तर धडकी भरत जाते. तेव्हाची दुःखाची कारण आताची दुःखाची कारण आहेत, फरक आहे. परंतु दुःख आहे ते आहेतच, दुःख आहेतच. आणि म्हणून रामदास स्वामींनी समारोपीय ओव्यांमध्ये जो उपदेशाला प्रारंभ केलेला आहे त्यातली पहिली ओवी अशी आहे, असो ऐसे वृद्धपण सकळास आहे दारुण, म्हणून या शरण भगवंतास जावे. बस तेवढा एक आहे, एकच उपाय. उपाय एक, भगवत भक्ती जरी ठाकेना विरक्ती, तरी यथानुशक्त्या भजन करावे श्रीराम. परमात्म्याला, देवाला, सद्गुरूंना शरण जाऊन काहीतरी भक्ती केल्याशिवाय तरणोपाय नाही. भक्ती केली म्हणजे दुःख सगळी जातात असं नव्हे, पण भक्तीच्या मार्गाला लागलेला जन्म अवघा दुःख मुळ लागते दुःखाचे इंगळ, म्हणून या तत्काळ स्वहित करावे श्रीराम. या दोन्ही ओव्या लागू नये. भगवंताला शरण जावं आणि स्वहित करायचा प्रयत्न करावा. स्वहित म्हणजे स्वतःला हित मिळेल, आणि स्वहिताची व्याख्या एकच आहे, देव जोडणे याला स्वहित म्हणतात. देवाची भक्ती करणे याला स्वहित करणं म्हणतात. जेणे जन्मास घातले, अवघे ब्रह्मांड निर्माण केले, तयासी नाही ओळखिले, तोची पतित श्रीराम, त्याला तर पापी म्हणतात. म्हणजे मनुष्य देह मिळाल्यानंतर दुःखांची परंपरा सांगितली, दुःखांची कारणे सांगितली, पण तरी देखील ही सगळी असताना ती धैर्याने सहन करून भक्तीत अंतर पडू द्यायचं नाही. राम राम वद गे सखी जीव, राघवा विण तुझे यश नव्हे, भक्षसी मधुर तू नये कामा, राम नेईल तुला निजधामा. रामदास स्वामींचं वर्णन त्यांनी वर्णन केलेला श्लोक आहे. राम राम वद गे. म्हणून या शरण भगवंताशी जावे श्रीराम. देवा, आम्हाला यातून दुःख संकटापासून सोडवणारा तूच आहेस. एक तर दुःख संकट वाट्याला येऊ देऊ नकोस, किंवा ती प्रारब्धवशात जर आमच्या वाट्याला असतील त्यांना धैर्याने तोंड देण्याची, त्यांना धैर्याने तोंड देऊन त्यातही दुःखामध्येही आमची मनस्थिती चांगली राहून तुझ्या स्मरणात ती राहू दे. तितकंच नरतनुचा सार्थक करण्याचा मार्ग आहे. याला स्वहिताचा मार्ग म्हणतात. रामदास स्वामींनी सहिताचा मार्ग, दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टक खूप ठिकाणी सांगितलंय. सहित माझे मजला कळेना, तुझवीन रामा माझा कंठवेना. आम्हाला नाही कळत रामा, तूच सांग. तूच सांग म्हणजे रामाने सांगावं किंवा संतांनी सांगावं. स्वहिताचा मार्ग असतो, देवाकडे जाण्याचा मार्ग असतो. रामदास स्वामी त्याला राघवाचा मार्ग म्हणतात. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. मनाच्या श्लोकातला पहिला श्लोक आहे मनोबोधातला. गमू पंथ आनंत या राघवाचा. राघवाच्या पंथावरून वाटचाल करणे हा स्वहिताचा मार्ग आहे. स्वहित
ज्यातून माझं हित होईल असा मार्ग जन्मावघा दुःख मूळ लागते दुःखाचे इंग. म्हणून या तत्काळ सहित करावे श्रीराम. ज्या वेळेला मनात विचार आला की मला आज दासबोध वाचायचा आहे, लगेच वाचायला प्रारंभ करा. शुभकार्य काम कधी लांबणीवर टाकू नये. आलं की सहित करायचा विचार लगेच सुरू करावा. दासबोधाच्या एक समास वाचण्याने एकाएकी एकाच दिवसात राम जोडेल असं नव्हे. मनोबोध रोज 15 श्लोक वाचले एकाएकी राम भेटेल असं नव्हे. पण तो मार्ग आहे हो. आधी मार्गक्रमणार्थ करावी. सगळ्यात पहिल्यांदा संतांनी म्हणजे रामदास स्वामींनी जे आपल्याला ध्येय सांगितलंय ते आधी ध्येय लक्षात ठेवावं. मनुष्य जीवनाचं खूप ठिकाणी सांगितलंय. दासबोधात तर ठिकठिकाणी आहे. रघुनाथ भजने ज्ञान झाले त्यांचा अनुभव पहा. रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढले, म्हणून या तुवा केले पाहिजे आधी श्रीराम. मनोबोध हे रामदास स्वामींनी दासबोधात सांगितलंय. राम सर्व करता आहे, मला रामाला शरण गेलं पाहिजे. मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप श्रीराम. कसं आहे माहिती का, संपूर्ण मनुष्य जीवनामध्ये मनुष्य आज जरी दुःखात आहे, दुःख त्याच्या वाट्याला आलेलं आहे, तरी तो या आशेवर जगतो. आशा की मला नंतर काही दिवसांनी सुख होईल, दुःख निघून जाईल. आणि असा एकामागे एक रोजचा दिवस निघून जातो, पण तो स्वहिताच्या मार्गावरून चालायचा प्रयत्न नाही करत. संत सहवास झाला, सद्गुरू प्राप्त झाले, तर मात्र फार वेगाने स्वहिताच्या मार्गावरून वाटचाल होते असा अनेक साधकांचा अनुभव आहे. असं रामदास स्वामी दासबोधात बोलले आहेत ठिकठिकाणी. धर्मग्रंथही तेच सांगतात की संत किंवा संतांचे ग्रंथ, संतांची वचनं हे आम्हाला स्वहिताचा मार्ग दाखवतात. प्रत्यक्ष सहवास संतांचा असेल तर फारच उत्तम, सोने पे सुहागा. असं नसेल तर संतांचे ग्रंथ, दासबोध, ज्ञानेश्वरी सारखे, मनोबोध, हरिपाठासारखे नित्य वाचावे. हरिभजना विण काळ घालवू नको रे, अभंग आहेत संतांचे, ते वाचावे. पण कसं हे करून, कारण यांनी ह्या जीवानी इतकी कष्ट जीवनभर भोगले, पण त्याला जेव्हा गर्भवासात दुःख झालं तेव्हा भगवंताला कबूल केलाय रे, देवा सोडविषयी येथून तरी मी सहित करीन, असं मागच्या समासात आपण ऐकलंय. तिथे तर प्रॉमिस, मज सोडविषयी येथून तरी मी सहित करीन, पुन्हा न येथे येईन गर्भवासी श्रीराम, अशी होवी आहे. पुन्हा नाही येणार बाबा, फार वाईट आहे. मज सोडवी दातारा, कर्मापासून दुसरा. काय कर्म भयंकर आहे, सोडव देवा लवकर यातून. तिथे देवाची आठवण, आणि बाहेर निघाल्याबरोबर कोहम, कारण मायेच्या पसाऱ्यात तो अडकून पडतो. त्याचं वर्णन या 4 समासामध्ये. पण शेवटी इशारा वजा, उपदेश वजा. रामदास स्वामींनी जो उपदेश आपल्याला केला ना, तो भगवंतांना शरण जाण्याचाच केला. हित करावे श्रीराम, म्हणजे स्वहिताचा मार्ग अवलंबावा तर कमीत कमी, त्याच्या मागाला लागावं, वाटेला लागावं. हे तळमळून सांगतात की स्वहित करण्याचा प्रयत्न करा, नाही तर जन्म तर दुःखामुळे आहेच. त्याच्याविषयी रडत बसण्यात काही अर्थच नाही. असं कसं झालं ना, आम्हाला असं कसं दिलं. आणि असं एक नेहमी लक्षात ठेवावं. या 4 समासामध्ये जी वर्णन येतात, 2 शब्द म्हणतो या ठिकाणी, व्यष्टी आणि समष्टी. व्यष्टी म्हणजे एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती, त्याला व्यष्टी म्हणतात, पिंडी म्हणा. आणि समष्टी म्हणजे त्यांना जगाशी आपला संबंध येतो, त्यात नैसर्गिक आपत्ती येतात, परचक्र येतं, परधार येते, ऊन अवर्षण पडतं, पूर येतात, भूकंप होतात. ही सगळी जी येतात आपत्ती, ह्यानी सुद्धा आपल्याला दुःख होतं. ते पुढे त्रिविध तापात त्याचं वर्णन येणारच आहे. पण आता अनायसे मुद्दा आलाय म्हणून समष्टीचं दुःख एक असतंय जे आपल्याला भोगावं लागतं, आपल्याला, नाही असं नाही. आता सध्या सांप्रत जी एक कोविडची साथ आलेली आहे, अनेकांना त्याची झळ पोहोचलेली आहे. महामारी जी सामूहिक दुःख असतं ना, त्याच्याविषयी आपण सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करावा, काळजी घ्यावी. पण त्या चिंतेत राहण्याचं कारण नाही, कारण ती ईश्वर निर्मित असते. ते समष्टीला होणाऱ्या दुःखाची फार चिकित्सा करू नये.
जसं उदाहरणार्थ आता उन्हाळा येणार आहे पुढे, ऊन तापेलच, विदर्भात तर फार तापतं. रोज हा विचार करू नये की इतकं कसं तापलं, इतकं कसं तापलं. भगवान गीतेत म्हणाले ना, आपल्या हाती आहे का. पेपरला बातमी आली, एका रात्रीतून पेट्रोलचे भाव 2 रुपयांनी वाढले पर लिटर. वाढले. एक तर पेट्रोल भरून गाडी चालवा नाही तर पायी जा. असे कसे वाढले, सरकारला काही कळतच नाही, सामान्य माणूस काय करेल. काही उपयोग नाही चर्चेचा. समष्टीसाठी सरकारने केलेली काहीतरी उपाययोजना, त्यातून सुरक्षित कसं राहायचं, घ्यायचं की नाही ते ठरवावं. त्याच्याविषयी चर्चा आणि चिकित्सा फार करू नये. एक तर ते आपल्या हाती नसतंय. सरकारने डिझेलचे पेट्रोलचे भाव वाढवले. पेट्रोलियम डिपार्टमेंट असते, फार मोठे अधिकारी, हुशार माणसं त्यामध्ये असतात, IAS अधिकारी वगैरे. ते सगळ्या परिस्थितीचा विचार करून त्यांना वाढवावं लागतं की इंटरनॅशनल मार्केटमध्ये पेट्रोलचे भाव कसे वाढले याप्रमाणे. ही समष्टीला पोचलेली झळ मलाही लागते, माझ्या खिशाला लागते. पण त्याविषयी दुःख, विवंचना, तळमळ करण्याचं काही कारण नाही. हा, व्यष्टीविषयी जर असेल तर तत्काळ उपाययोजना करावी. व्यष्टी म्हणजे आपण स्वतः. आपल्याला जर का एखादं दुःख फक्त एकट्याला झालं, इतर कोणाला झालं नाही, अशा काही असतात आधी व्याधी, की त्यांची झळ फक्त आपल्याला लागते, त्याच्यावर ताबडतोब उपाययोजना करावी. ते आपल्या हाती असते. पण समष्टीसाठी होणारी सर्व दुःख ही आपल्याला शांतपणे सहन करून विवेकाने सोसल्याशिवाय उपायच नसतोय दुसरा. त्यात फार चिकित्सेत जाऊ नये, वेळेचा अपव्यय होतो. आणि मग सहित माझे मजला कळेना जे म्हटलं, सहिताचा मार्ग कळत नाही, वेळ वाया जातो. एवढ्याच वेळात जर का दासबोध वाचन सुरू केलं तर कितीतरी दासबोधाचे समास वाचन होऊन जाऊ शकतात. श्रोते हो, आपण विचार करतो आहे, जन्म अवघा दुःख मूळ, लागती दुःखाचे इंगळ, म्हणून या तत्काळ स्वहित करावे श्रीराम. स्वहित करण्यासाठी भगवंतांना किंवा सद्गुरूंना शरण जाऊन त्यांनी स्वहिताचा जो मार्ग ते सांगतात, माझ्या हिताचा, तो त्यांच्याकडून ऐकावा आणि त्या बरहुकूम काही भक्ती मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न करावा. पापं तापं व्याधी माधींच दैन्यम, भीतिं क्लेशम तम भराचित्तदंडम, त्रातारण्य वीक्ष ईशास्त जुळते, घोरात कष्टात दुद्धरा आसमान नमस्ते. आमच्या इथे घोर कष्टोद्धरण नावाचा एक स्तोत्र आहे. श्लोक वेळेवर आठवला श्लोक म्हणून बोलतोय. पापं तापं व्याधी माधींच दैन्यम, भीतिं क्लेशम तम हरा शुद्धद. मोठा सुंदर अर्थ आहे, अगदी पूर्ण अर्थ आपण जाणार नाही, पण हे सगळं आपल्या वाट्याला येतं. उपाय काय सांगितलं आहे की आपण स्वतः ईश्वरनिष्ठ धर्मनिष्ठ व्हावं. कारण ह्याच घोर कष्टोद्धरण स्तोत्राच्या अंतिम श्लोकात त्या स्तोत्राचे कर्ते परमपूजनीय वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी फार चांगला उपाय दिला की असा भीती, क्लेश इत्यादी दुःख भोगावे लागतात. उपाय धर्मे प्रीतीम सन्मतीन देव भक्ती, सत्संगाप्तीन देही भुक्तींच मुक्ती, भावासक्तीं चाखिला आनंद मूर्ते, घोरात कष्टात दुद्धरासमान. धर्मे प्रीती सन्मतीन देव भक्तीन, देवभक्ती करावी, धर्मावर अढळ श्रद्धा ठेवावी, धर्माची कास धरावी. साधू सत्पुरुष धर्मच शिकवत असतात. संपूर्ण दासबोधाचं व्याख्यान रामदास स्वामींचं निरूपण हे धर्म प्रवचन आहे. संपूर्ण ज्ञानेश्वरी माऊलींची हे धर्म कीर्तन आहे हो. म्हणून धर्मे प्रीतीम याचा अर्थ संतांच्या ग्रंथांवरती प्रीती, ही धर्म प्रीती. माऊलींनी तशी शेवटच्या ओव्यांमध्ये लिखाणच केलंय. किंबहुना तुमचे केले, निवृत्तीनाथांना म्हणतात ते, धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जे उरले पायिकपण श्रीराम. हे धर्म कीर्तन आहे. मनाचे श्लोक धर्म कीर्तन आहे. दासबोध धर्म कीर्तन आहे. धर्मे प्रीतीम म्हणतोय आपण, धर्मे प्रीतीम सन्मतीम देव भक्ती. हे स्वहित करण्याचे मार्ग आहेत. दुःखांमध्ये आपण आहोत. वृद्धपणीच्या आपदांच्या वर्णनाच्या शेवटी या 2 ओव्या आहेत. असो ऐसे वृद्धपण सकळा असं आहे दारुण, म्हणून या शरण भगवंतांस जावे श्रीराम. भगवत भजना वाचनी चुके नाहे जन्मयोनी,
तापत्र्यांची जाचणी सांगिजेल पुढे श्रीराम. ह्या 4 समासांच्या या समारोपीय ओव्यांमध्ये पुढचं जे निरूपण येणार आहे, त्रिविध तापांचं निरूपण, त्याचं सूतोवाच्य झालेलं आहे. तापत्र्यांची जाचणी सांगिजेल पुढे श्रीराम. इथे ओव्हरऑल सगळे दुःख एकत्रच सांगितले. पुढे मग रामदास स्वामी त्याचं वर्गीकरण करणार आहेत. फार सुरेख आहेत तिन्ही पुढची समाज जे आहेत ते फार सुरेख आहेत. ते आपण एकत्रितपणे विचार करणार, पण पुढच्या आपल्या निरूपणामध्ये आपण करणार. आज आपण विचार करतो आहे की रामदास स्वामींनी मागच्या समासामध्ये गर्भवासाचं दुःख सांगितल्यानंतर जन्मपूर्ण मनुष्याला काय काय दुःख भोगावी लागतात याची विभागणी अगदी प्रारंभ आपण जेव्हा निरूपणाचा आज केला तेव्हा बालकाळ म्हणजे बाल्यकाळ, तारुण्याचा काळ, वृद्धापकाळ या तीनही अवस्थांमधून हा जीव जात असताना, मनुष्य देहातला जीव जात असताना त्याला पुष्कळ कष्ट म्हणजे दुःख भोगावे लागतात. आणि ते सगळे भोगत असताना शेवटी जरा म्हणजे म्हातारपण येतं. म्हणून म्हातारपणीच्या ओव्यात रामदास स्वामींनी फारच बहारीच्या लिहिल्या. ते असं वाटतं की आपल्याला सांगतात आपलंच वर्णन आहे की काय. कारण जी माणसं सध्या आपण सगळ्यापैकी जे श्रवण करणाऱ्यांपैकी 70-75 पुढे ज्यांची वय आहेत ना, त्यांना हे सगळे अनुभव आहेत. ते त्यांना अनुभव आज नाही, पण तरीही वाचून जर ठेवली तर वृद्धपण आल्यानंतर असं असं होऊ शकतं. हातपाय कापू शकतात, कानाची शक्ती कमी होईल, ऐकू येत नाही, डोळ्यांची शक्ती कमी होणार आहे, चष्मा लावूनही कमी होणार आहे. आता वेळीच सावध होऊन या इंद्रियांच्या शक्ती आहेत ना, पहा दुःखांचं सांगणं चाललंय, पण समारोप सहित करावं सांगितलंय. इंद्रिय पुढे थकणार आहेत, कारण वृद्धापणीच्या आपदा असं म्हटलंय. पण आता चांगली आहेत ना अजून, मला वृद्धपण यायचं आहे. मग काय करायचं? गळा चांगला आहे, डोळे चांगले आहे, कान चांगले, घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. पुढे कदाचित मी नामदेवाचं घ्यावं ही स्मृती कदाचित कमी होईल, नाही घेतल्या जाणार. तर आता जेव्हा कळलेलं आहे, खरं म्हणजे आमचे धर्मग्रंथ असं सांगतात, शास्त्र ग्रंथ सांगतात की हे सगळं एक विदारक चित्र डोळ्यासमोर ठेवून, खरं तर अगदी भागवतात वर्णन आहे की कौमार आचरित प्राज्ञ भगवान धर्मान भागवतान इह असं म्हणतात. कौमार आचरित प्राज्ञ, बालपणीच. ध्रुव प्रल्हाद हे किती बालवयात होते हो, पण ते समर्थांनी त्यांचं वर्गीकरण वेगळ्या कॅटेगरीत केलं. ते मागच्या निरूपणात ऐकलं आपण. जो भगवंतांचा भक्त तो जन्मापासून मुक्त, ज्ञानबळे विरक्त असं त्याचं वर्णन केलं. योनी जरी झाल्या तरी बालपण याचा अर्थ जितक्या लवकरात लवकर ही सगळे प्रकारची दुःख आपल्यालाच आली पाहिजे असं नव्हे. जगात आपण वावरत असताना, कुटुंबामध्ये आपण वावरत असताना आपले परिचित, नातलग, स्नेही यांना अशा आपदा भोगताना पाहून अरे अशी अवस्था मलाही पुढे येणार आहे नाही. कारण आमच्या इथे मुळात मुद्दा असा आहे, मग इतक्या आपदा भोगायच्या त्यापेक्षा आत्ताच संपलेलं बरं, हा अत्यंत चुकीचा विचार आहे. शतवर्ष आयुष्य नेमिले एकतर. आणि आमच्या उपनिषदांचं सांगणं तर असं आहे की प्रत्येकाने मनुष्य जन्मात आल्यानंतर हसत हसत आनंदाने 100 वर्ष जगण्याची अपेक्षा ठेवावी. कुर्वन्ने वेह कर्माणी जिजविच्छेद शतन समाहा असं ईशावास्य उपनिषदचा आपल्याला आज्ञा आहे, उपदेश आहे. कुर्वन्ने वेह कर्माणी जिजविच्छेद शतन समाहा. प्रत्येकाने मी आनंदाने सुखाने 100 वर्ष आयुष्य व्यतीत करीन. मग काय करणार व्यतीत करून? राम राम वदगे सखी जीव, किंवा मना जे घडी राघवे वीण गेली, जनी आपली ते तुआ हानी केली. रघुनायका वीण तो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. किंवा सदा सर्वदा प्रीती रामी धरावी वगैरे पुष्कळ मनाच्या श्लोकात चिंतन आहे. दासबोधात ठिकठिकाणी आहे. देवाची आवड वाढवावी, देव प्रीती वाढवावी, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. हा रामाची प्रीती धरावी. समर्थांचा आग्रह यासाठी आहे, त्यांचं उपास्य आहे. समर्थांचं उपास्य आहे, दासबोधाची उपास्य देवता प्रभू राम आहे.
भक्तांचे स्वाभिमाने कृपा केली दाशरथीने, असं म्हटलंय ना. आणि त्यामुळे लवकरात लवकर देवप्रीती ही आपल्याला जर का प्राप्त करता आली, त्यासाठी ती कशी प्राप्त होते, दासबोधात पुढे येणार आहे पुष्कळ. देहप्रीती कमी झाली की देवप्रीती वाढते. सरळच आहे. आज थोडक्यात ते वाक्य आपण बोललो. आता पुढे 200 समासांमध्ये खूप निरूपण येणार आहे ती, की देहप्रीती कमी करून देवप्रीती कशी वाढवावी याचं खूप रामदास स्वामी सगळ्या दासबोधातच विशेषतः 4थ्या दशकात नवविधा भक्तीचा जो दशक आहे त्यात खूप निरूपण करणार आहेत. आज आपण जे ऐकलं त्याचं थोडक्यात सार ऐकून घेऊ. 3ऱ्या दशकामधला पहिला समाज जन्मदुःख निरूपण आपण याच्या आधीच्या निरूपणात श्रवण केला सार रूपाने. ते गर्भवासाचं दुःख. पुढे तो जीव जगाला दिसेल असा जन्माला आला आईच्या उदर, आणि त्या जन्म, बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वृद्धापकाळ यामध्ये काय 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 दुःख भोगावी लागतात याचं अतिशय विदारक पण जिवंत चित्रण आणि वर्णन रामदास स्वामींनी 4 समासांमध्ये केलेलं आहे. पुष्कळ ओव्यांचा गट आहे, आपण एकत्रित घेतला मुद्दा म्हणून 282 ओव्यांचं हे निरूपण आहे. ते आपण सार रूपाने 1 तासभरात श्रवण करण्याचा प्रयत्न केला. आणि इतकं सगळं जर दुःख मनुष्य देह मिळाल्यानंतर जन्मापासून मृत्यूपर्यंत आहे, त्या दुःखातून निवृत्त होण्याचा उपाय काय, त्याचंही दिग्दर्शन, त्याचा उपदेश रामदास स्वामींनी अगदी समारोपी ओव्यात केला. त्या ऐकल्या आपण. असो ऐसे वृद्धपण सकळास आहेत दारुण, म्हणून या भगवंता सुधावे श्रीराम, किंवा जन्म अवघा दुःख मुळ लागती दुःखाचे इंगळ, म्हणून या तत्काळ स्वहित करावे श्रीराम. सहित करून घेण्याच्या प्रयत्नांना प्रारंभ करावा, जेणे परमात्मा जोडल्या जातो. अशा भक्ती अंगाने, ज्ञान अंगाने जे काही साधन आपल्याला निवडायचं असेल, काहीतरी परमात्मा प्राप्तीचं साधन निवडावं ताबडतोब, नाहीतर हा जन्म असा वाया जाईल. समर्थांनी तर दासबोधात पुढे येणाऱ्या ओळी म्हटलंय की अनेकांना इंद्रियच नसतात आधी देवप्राप्तीसाठी उपलब्ध. डोळा आहे, कान, डोळा नाही, कान नाही, नाक नाही, हात नाही, पाय नाही, असं वर्णन आहे. पण ज्याला नाही आहे सगळं सगळं सुखरूप आहे, देह चांगला आहे, इतुके नसता हे व्यंग, अशी ती ओवी आहे. इतुके नसता हे व्यंग, नरदेह आणि सकल चांग. सगळं चांगलं आहे बाबा, डोळे चांगले आहेत, कान चांगले आहेत, जीभ चांगली आहे, बोलू शकतो, ऐकू शकतो, ऐक कीर्तन प्रवचन ऐक. इतुके नसता हे व्यंग, नरदेह आणि सकळ सांग, तेने करावा लाग वेग, परमार्थ विषयी श्रीराम, अशी ओवी दासबोधात येऊन गेली आपल्या पहिल्या निरूपणामध्ये. लागवे, घाई करावी, करावी तातडी परमार्थाची, घाई करावी, जेणेकरून हे सगळे दुःख वाट्याला येणार नाहीत असं नाही, पण देव जोडण्याचा प्रयत्न असल्यामुळे परमात्मा सद्गुरु ईश्वर तथास्तु म्हणेल, दुःख भारही हलका करेल. सद्गुरूंना सगळ्यांची चिंता असते, दुःख भार हलका करण्याचं सामर्थ्य असतंय. आणि त्यामुळे त्यांना शरण जाऊन देवाविषयी त्यांच्याजवळ असलेलं प्रेम ते आपल्याला देतात. संतांचं दुसरं काही कार्य नाही हो, एकच कार्य आहे, येन केन प्रकारेनं त्यांच्याकडे आलेल्या जीवाला ईश्वराबद्दलचं प्रेम कसं वाढेल हे सुचवणं बस. आणि त्यासाठी देहावरचं प्रेम कसं करावं हेही ते शिकवतात. यालाच शास्त्रीय भाषेत विवेक म्हणतात. संतांपाशी गेल्यानंतर संत हे शिकवतात. आणि त्यासाठी रामदास स्वामींनी फक्त त्याचं सूतवाचक केलं आणि पुढच्या समासाचे सूतवाचक केलेलं आहे. ती ओवी ऐकली आपण. भगवत भजना वाचनी चुके नाहे जन्म योनी, तापत्रयांची जाचणी सांगी जैल पुढे श्रीराम. श्रोते हो, आजच्या उपलब्ध वेळेमध्ये आपण 3ऱ्या दशकातले 4 समास एकत्र घेऊन काही चिंतन करण्याचा प्रयत्न केला. या चौघांचंही नाव, समासांचं नाव एकच आहे, स्वगुण परीक्षा. त्याचं आपण सार रूपाने चिंतन केलं. पुढचं आपलं निरूपण जे असणार आहे ते त्रिविध ताप निरूपण. 3 समास आहेत वेगळे, आपण ते एकत्रित चिंतन करणार आहोत. ते पुढच्या निरूपणामध्ये आपण श्रवण करू.
आजचं झालेलं हे स्वगुण परीक्षा 4 समासांचं 282 ओव्यांचं एकत्रित केलेलं चिंतन सद्गुरू रामदास स्वामी यांच्या चरणी समर्पण करू आणि या ठिकाणी वाणीला विराम देऊ. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय